नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। बघा तलाठी भरती म्हणजे जे पेसा अपडेट आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा निकालाचा अर्थ लावल्याने चुकीचा अर्थ लावल्याने राज्यातील पेसा भरती रखडली आहे। ट्रायबल फोरमचा आरोप, राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन, काय आहे संपूर्ण हा गोंधळ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल। तर बघा सर्वोच्च न्यायालयाने याच्याबाबत काय निर्णय घेतलेला आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या राज्य सरकारने चुकीचा अर्थ लावल्याने राज्याच्या अनुसूचित भरती क्षेत्रातील पेसा नोकर भरती रखडली असल्याचा आरोप ट्रायबल फोरमने केला आहे। हा गोंधळ दूर करून राज्य शासनाने ही भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सुद्धा फोरम एका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्य सचिवांकडे करत आहे। फोरमचे जिल्हा अध्यक्ष नितीन तडवी यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र लिहिले आहे की या पत्रात म्हटले आहे की महसूल व वन विभागात सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑक्टोबरच्या पत्राच्या आधारे 17 ऑक्टोबरपासून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे। बघा राज्यपालांनी यांच्या 29 ऑगस्ट 2019 व 5वी अनुसूचीच्या पॅरा 5(1) संबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार अध्यादेश काढण्यात आला आहे। त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आणि 50% जी पदे आहेत, ठीक आहे, 50% जी कोतवाल, पोलीस भरती, पाटील वगळता आरक्षण दिले जात आहे। तर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने 1 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचनावर निर्गमित केले आहेत। अशी अधिसूचना शासन निर्णय बिगर आदिवासी मुंबई यांना दिलेला आहे। तर बघा अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासींना नोकरीपासून वंचित ठेवल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे। राज्यपाल व यांची अधिसूचना आणि राज्य सरकारचे शासन निर्णय हे संविधान अनुच्छेद 14 ते 16 उल्लंघन करणारे असल्याने ते रद्द करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। बघा आदिवासी व बिगर आदिवासी पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत, ठीक आहे, तर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर 2023 रोजी निर्णय दिला की याचिकाकर्त्यांनी मॅटमध्ये जे तुमचे निर्णय आहे, ठीक आहे, तर ते पाहिजे। तर पुढे बघू शकता मॅटचा जो निकाल आहे तो विरोधात गेल्याने मुंबई उच्च न्यायालयाने येऊ शकले नाहीत। तर याचिकाकर्त्यांनी पहिले अपील मॅटमध्ये केले आहे, म्हणून न्यायालयाने सर्व याचिका अंतरिम याचिकांसह फेटाळल्या होत्या। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका 30 सप्टेंबर 2023 रोजी दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड या JB पारडेवाला या न्याय मनोज मिश्रा यांच्यासमोर 9 सप्टेंबर 2023 रोजी सुनावणी झालेली आहे। बघा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट म्हटले आहे की या अधिसूचनेनुसार रिक्त पदे भरण्याची घोषणा प्रक्रिया जी आहे संपूर्ण करण्यात आलेली आहे, परंतु जी पूर्ण होण्याची शक्यता नाही असे उच्च न्यायालयाने विधानात पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत तेच विधान ठेवलेले आहे। तर बघा मित्रांनो भरपूर जे आहे उमेदवार आहेत, तर नेमकं काय गोंधळ आहे हा बघा पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी। तर सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, वन विभागाचे आदेश सर्वोच्च न्यायालय यांचा निर्णयाचा विपर्यास करणारे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, बघा इथं अर्थ भरती प्रक्रिया अंतिम टप्पा वगळता चालू राहील असा होतो। न्यायालयाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली नाही किंवा भरती प्रक्रिया थांबवा असेही म्हटलेले नाही। तर त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची संपूर्ण जी प्रक्रिया आहे पूर्ण करून ठेवावी, परंतु नियुक्ती आदेश नंतर द्यावेत। बघा नियुक्ती आदेश नंतर द्यावेत व चालू असलेली भरतीची प्रक्रिया थांबू नये अशी अपेक्षा ट्रायबल फोरम नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी दिलेली आहे। बघा म्हणजे आता तुमची नियुक्ती आहे, ठीक आहे, ती नियुक्ती तुम्हाला नंतर दिली जाईल, पण तुमची प्रोसेस ती संपूर्ण प्रोसेस तुमची जी आहे ती चालू असणार आहे, ठीक आहे। तर याच्या संदर्भात जी बी काही नवीन अपडेट येत असते मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।